सरकार या देशामध्ये आहे, परंतु शेतकऱ्यांवर सातत्यानं अन्याय करण्याचं काम हे सरकार करत आहे। 31 मार्च निघून गेली, कर्ज फेडण्याची वेळ निघून गेली, पण अजूनपर्यंत खरीपाचे 25-26चे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले नाही। याच्या व्यतिरिक्त धान खरेदी केंद्रावर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 40 लाख क्विंटल धान तिथं पडलेलं आहे। आम्ही वारंवार सरकारला विनंती केली, लेटरबाजी दिली, फॉलोअप घेतला, पण सेंट्रल मिनिस्टर प्रल्हाद जोशी, आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब अजूनपर्यंत लिमिटमध्ये वाढ केलेली नाही। आमची प्रमुख मागणी आहे की तिथं लिमिटच व्हायला नको। ज्याप्रमाणे फडणवीस साहेबांनी स्टेटमेंट दिलं आहे की अन्नाचा एक दाना आम्ही घेऊ, पण अजूनपर्यंत भंडाऱ्याचे धान खरेदी केंद्रावर 40 लाख क्विंटल धान तिथं पडलेलं आहे। आम्हाला आम्ही विनंती करतो की आपल्या शब्दावर राहावं आणि आमच्या शेतकऱ्याला न्याय द्यावा आणि आमचे पूर्ण धान आमचे उत्पादन आहे पूर्ण तुम्ही घ्यावं। याच्यासाठी आम्ही जनजागृती व्हावी, कारण की शेतकरी एवढा हवालदिल झालाय का घराच्या बाहेर निघत नाही, त्यांना माहीत पडत नाही। तर तालुका वाईज आम्ही इथं आंदोलन करणार आहोत आणि 15 दिवसानंतर या सरकारने समजा ऐकलं नाही तर आम्ही जल समाधी आंदोलन मोठ्या लेवलवर वैनगंगा नदीमध्ये आम्ही करणार आहोत।